म्हणजे आम्ही ना यदा कदाचित नाटक करायचो ना, तेव्हा आमची नाटकाची बस आहे ना इथे थांबायची आहे. अँडी स्टुडिओच्या इथे पोहोचलोय. इथे रस्त्यातून एक साप दिसला मला पडलेला. एवढी मोठी मूर्ती आहे बघा ही. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी कर्जतला आलो इकडे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या एपिसोडला मी खेकडे कसे बनवायचे आणि ते सगळं दाखवलं होतं. आणि कुठे गेलो तरी ना खेकडे माझे काही पाठ सोडत नाहीत. आणि आता पण आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला काठीनी. आणि नदीवरती चाललो आहे खेकडे पकडायला. आणि माझ्यासोबत आहे तो म्हणजे आमचा सुशील. हा म्हणजे जवळपास इथला ना मोगली आहे. म्हणजे कुठे नाल्यात उतरेल, पाण्यात उतरेल, तलावात उतरेल, चिखलात जाईल, मातीत जाईल, झाडावर चढेल. आणि आता त्यांनी ही सगळी खेकडे पकडायला हे सगळं आम्ही तयारी केली आहे. ह्याचं डिटेल मी तुम्हाला दाखवीन नंतर कसं काय काय केलं. आणि आता जाऊया आपण खेकडे पकडायला. सकाळचा नाश्ता आहे, भाजी, मटकीची भाजी आणि चपाती. हे फणस पडलेले आहेत झाडाचे सगळे. आपल्याकडे फणसासाठी आपण 100 ग्राम, पाव किलो वगैरे असे घेतो. आणि इथे बघा असे पडलेले आहेत फणस, पण त्याला कोणी विचारत नाही. म्हणजे कशी खेचून नाही जोरात. अच्छा, आपण बाहेर काढायचं, काट्या बांधून घेतो. सुशील म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये सायंटिस्ट आहे आमचा. मासे पकडायला, खेकडे पकडायला. आणि खाटी याला खूप हलायला लागले म्हणून आपण जरा बघूया काढून करतोय आयुष्यात. काहीच नाही लागलं ना, परत टाकूया. सुशील गेले कुठे रे आज खेकडे सगळे? इथेही लागत नाही आज. फायनली आता इथून आपण निघतोय, कारण इथे खेकडे बहुतेक आज सगळे व्हेजिटेरियन खेकडे आहेत. आणि आपण चिकन घेऊन आलो होतो त्यांना, त्यामुळे काय हाताला लागले नाही आहेत खेकडे. सो आता आपण फिशिंग ट्राय करून बघूया, मासे तरी हाताला लागतात का. मामीने बऱ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. दाखवतो मला. केळी, हे चिकूचं झाड आहे. मित्रांनो, हा एक पिंजरा आहे. हा पण खेकडे पकडायचाच पिंजरा आहे. बघा अशा प्रकारे पिंजरा असतो हा. बघा अशा बॉटल इथे लावलेल्या आहेत. या बॉटल आहे ना वेगळ्या साईडने कटिंग केलं. याच्या आतमध्ये खेकड्यांसाठी खाद्य ठेवलं जातं. आणि याच्यातून असा खेकडा आत जातो. आणि हे असं तो आत जातो आणि त्याला बाहेर येताना हे पूर्ण बंद होतं त्याचं. आणि आतमध्ये बसून राहतात खात. दुसऱ्या दिवशी आपण जाऊन पिंजरा घेऊन यायचा, आदल्या दिवशी रात्री लावायचा. आणि अशा प्रकारे हे खेकडे पकडले जातात. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की आता हा खेकड्यांचं दाखवतोय, श्रावण महिना चालू आहे. पण बघून ठेवा, पुढे मागे तुम्ही कधी गावी गेलात तर
तुम्हाला ही आयडिया माहिती पाहिजे. आता हे नवीन यंत्रणा घेऊन आपण चाललोय फिशिंग करायला. बघूया. आणि हे बघा, हे जे दिसतंय हे हा सगळा गवती चहा आहे. हा सगळा गवती चहा आहे. आणि मध्ये मध्ये तूर पण लावलेली आहे. हे सगळं आमची मामी करते. तिची तब्येत बरी नाही, सुशीलची आई. तिला झालं सर्दी, खोकला, ताप. कुठे इथे पोपटाने पिल्लं घातली. मित्रांनो, आपल्याला सवय नाही याची. आपण आता गळ बांधतोय टंगूसला. हे गळ आहेत ना, जरा वेगळे असतात त्याला. म्हणजे आपण असं मध्ये ती नॉड बांधायला हे नसते, पण ती पद्धत आहे. त्याला टंगूस गुंडाळून पैची वगैरे सगळं घेऊन आलं आयुष्यात. नाही, राहू दे, एवढा काय नाही. मित्रांनो, हे मासे पकडायचे, खेकडे पकडायचे म्हणजे खूप पेशन्सवालं काम असतं. मग आपल्याकडे पेशन्स नसतात, माहिती आहे तुम्हाला. आपल्याकडे आता ते आपण लगेच 10 मिनिटात ऑर्डर केली की लगेच येतं, ऑर्डर केली की 10 मिनिटात येतं. पण 15 मिनिटं जरी तो स्विगी किंवा झोमॅटोवाला आला नाही की आपण लगेच फोनाफोनी होते, चिडचिड होते. त्यामुळे आपल्याकडे पेशन्स नाही राहिले हल्ली. आणि हे काम मासे पकडायचं, खेकडे पकडायचं म्हणजे खूप पेशन्सवालं काम आहे. 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास वाट बघायला लागतात. कधी मिळालं तर मिळाले, नाही मिळाले तर घरी आपल्या मटकीची भाजी आणि चपाती आहे बनवलेली. त्यामुळे वाट बघूया अजून. आणि हा बघा, इथे एक आपल्याला मासा सापडलेला आहे. आणि ह्याला काहीतरी चिलापी म्हणतात ना रे, चिलापी याला म्हणतात काहीतरी. हा याला 2 काटे असतात. ते काटे इतके डेंजर असतात आणि ते लागले ना जर, बापरे बापरे, खतरनाक काटे असतात त्याचे. आणि त्याला खूप सांभाळून असं पकडून त्याचे आधी काटे तोडावे लागतात. नंतर तो लागला तर भेटला मासा. त्याला हो का, पिट्टी, कॅटफिश त्याला म्हणतात कॅटफिश, मांजर मासा. काढू घ्यायला. हे 2 हे काटे, हे बघा, हे 2 काटे लागले ना हा, तर डेंजर दुखतं. अच्छा. तुम्ही रात्रभर झोपणार नाही, ठणकतच राहणार. वा, हे जर 2 काटे लागले ना साईडचे, नको. त्यांनी आपला काटा काढायचा आधी आपण त्याचा काटा काढून टाकूया. लागला ना डेंजर काटे मारते. शिंगटी आहे ना. हिला एकदम जपून काढायला लागणार. हे बघा, हे 2 काटे आहेत ना, हे बघा लगेच ती हे करते. हे बघा, धरलं तरी ते लगेच. आता काढायला पकडा. बहुतेक इथे पण मासे नाही आहेत, कारण पाणी खूप गढूळ आहे आणि पाण्याचा स्पीड थोडा वाढला आहे. त्याच्यामुळे मासे इथे थांबत नाही आहेत बहुतेक. सो सुशीलने आता सगळं गुंडाळले. आता आपण 3ऱ्या स्पॉटवरती जाऊया, बघूया तिकडे काय मासे मिळतात का. नाहीतर मग सांगितल्याप्रमाणे घरी मटकीची भाजी आणि चपाती आहेच खायला, ती खाऊया. आणि दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी परत आपण बाहेर पडूया. तोपर्यंत थोडासा विश्राम घेऊया. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचलेलो आणि आजचा हा एपिसोड इथेच थांबूया. एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक
सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हां बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. आणि फायनली माशाच्या जागी अडकलेला आहे खेकडा. अजून एक चिंबोरी लागलेली आहे गळाला. माशाच्या गावाला चिंबोर लागतो. बघा एक 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 करत इतके खेकडे मिळालेले आहेत आपल्याला.